बने क्या करेंगे अल्लाह दूर रख ले हां बाबा मटे करे बाहर क्या गाड़ी आने को है हां बाबा पहिली मंदिर दिल बाजू कल्याण इल्ले बंद इल्ले बंद नामाज बघायचं एक मिनिट
मी नंतर काकांसोबत करा. बरं वाटलं. सगळ्यांना आपल्या जमखंडीला Happy birthday. इकडे फोटो नको आल्यानंतर नाही होता
Bluetooth device is connected successfully.
पुढे 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 हे फारच थोडे मी थोडस काढतो नंतर फोन वाटतो फोन वाटतो
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज गडत मुकुट शोभतो बरा जय श्री स्वामी ಸಮರ್ಥ ನಾ ಸ್ವಲ್ಪ ಮರಾಠಿ ಆಮೇಲೆ ಸ್ವಲ್ಪ ಕನ್ನಡ ಮಾತಾಡ್ತಾನೆ. मी मराठी भाषेमध्ये आणि कन्नड भाषेमध्ये बोलतो.
आज याची देही याची डोळा, मी सोन्याचा दिन पाहिला. ನಾ ಇದೇ ಕಣ್ಣಿಲೆ ಇದೇ ಶರೀರದಲ್ಲೇ ಬಂಗಾರದ ದಿನ ಇವತ್ತು ನಾ ನೋಡಿದೀನಿ, ನಾವೆಲ್ಲರೂ ನೋಡಿವಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇವತ್ತ 2 वर्ष आतो, 2 वर्ष झाली ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो. डोळ्यामध्ये प्राण आणून वाट पाहत होतो. सद्गुरू दादा महाराज आणि ताई माऊली, ಸದ್ಗುರು ದಾದಾ ಮಹಾರಾಜ್ ಮತ್ತು ತಾಯಿ ಮೌಲಿ ಇಬ್ರು ಇಲ್ಲಿ ಬಂದಾರೆ. नमद शब्दाला मान ಕೊಟ್ಟೆ, आमच्या शब्दाच्या आम्हाला विनंतीला मान देऊन ते इथे आलेले आहेत. त्यांचं आपण प्रचंड टाळ्याच्या गजरात स्वागत करू. नारायणपेठ पुणे या ठिकाणी श्री स्वामी समर्थांचा मठ आहे, स्वामी समर्थांचं मंदिर आहे. ती आपली मुख्य शाखा आहे. या मुख्य शाखेचे बऱ्याच ठिकाणी म्हणजे उपकेंद्र आहेत. जसं आपलं हे जमखंडी केंद्र आहे, चांगनम जमखंडी केंद्र दैले हंग, पंढरपूर दल्ली, पंढरपूरच्या ठिकाणी तिथं आपलं अजून एक केंद्र आहे. आणि पंढरपूरच्या ठिकाणी ते केंद्राचे जे केंद्र प्रमुख आहेत वंदनीय सौ रेखाताई माऊली. रेखाताई माऊलींचं पण आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. पुण्याजवळच खेड ಶಿವಾಪುರ ಊರು ಅಲ್ಲಿ ಒಂದು ನಮ್ಮ केंद्र आहे. तिथे एक आपले केंद्र आहे. त्या केंद्राचे केंद्र प्रमुख आदरणीय सौ कांचनताई पुरंदरे ಅವ್ರನ್ನ ನಾನು ಸ್ವಾಗತ ಮಾಡೋಣ. ಆಮೇಲೆ कोकणामध्ये राण्याची वाडी, ऊರದ ಹೆಸರೇನು राण्याची वाडी, राजाची वाडी असती तसं राण्याची वाडी पण आहे. पण हे राण्याची वाडी नाहीये, रायगड राण्याची वाडी हिंगोराद सांडदोराद छोटस गाव आहे. त्या ठिकाणी आपलं केंद्र आहे. त्या केंद्राचे केंद्र प्रमुख आदरणीय ॲडव्होकेट चेतनजी चव्हाण, त्यांचे आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. या व्यासपीठावर अशा अजून 2 व्यक्ती इथं बसलेले आहेत, स्थानापन्न झालेले आहेत. त्यांचा अतिशय आदराने उल्लेख करणं मला फार अतिशय गरजेचं वाटतं. सद्गुरू दादा महाराज ज्या मार्गामध्ये जे आले आहेत ते आपल्यासारखेच होते, तुमच्यासारखे होते, माझ्यासारखे होते. स्वामी समर्थांचं त्यांनी नाव ऐकलं होतं का नाही माहित नाही, पण ह्या मार्गावर ते इथं ज्या मार्गावर आले त्या मार्गावर ज्यांनी त्यांना आणलं म्हणजे त्यांच्या त्या प्रथम गुरु जे आहेत या मार्गातील ज्योत्स्नाताई धर्माधिकारी या ठिकाणी आहेत. त्यांचे आपण स्वागत करूया. त्याचबरोबर हे कसं आहे, हे शिवधनुष्य आहे. हे 2 शिवधनुष्य, हे शिवधनुष्य पेरायचं म्हणजे खूप अवघड आहे. एकट्याने काम करायचं हे खूप अतिशय त्यापेक्षाही जास्त अवघड आहे. त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा देऊन ज्यांनी काम केलं म्हणजे नारायणपेठेमध्ये जे मंदिर उभं केलं त्यामध्ये दादांच्या बरोबरीने, सद्गुरू दादा महाराजांच्या बरोबरीने ज्यांचा वाटा आहे आणि अतिशय मितभाषी, ह्याच ಮಾತಾಡಂಗಿಲ್ಲ, ह्याच ಮಾತಾಡ ಅವ್ರದ್ದು ಇದೇ ಅದ.
ಏನ್ ಮಾತು ಗೀತೆ ಏನೂ ಇಲ್ಲ, ಬರೀ ಏನ್ ಕೆಲಸ ಅದ ಅದೇ ಮಾಡುದು. ಹೌದಿಲ್ಲ ರಾಣಿ? ಮಾತಾಡೋಂಗಿಲ್ಲ, बरे ಕೆಲಸ ಮಾಡುದು. असे जे आहेत ते आदरणीय अंकुशजी भोसले त्यांचे आपण इथं स्वागत करूया. ते मंदिराचे संस्थापक सदस्य आहेत. असं हे सन्माननीय व्यासपीठ त्यांचं आदरणीय व्यासपीठ, पवित्र व्यासपीठ, सन्माननीय व्यासपीठ त्यांचं पुन्हा एकदा आपण जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आणि आपल्याला इथं माहितीच आहे, इथं सगळे आपण जमलेलो आहेत. ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಇಲ್ಲಿ ಯಾಕೆ ಬಂದೀವಿ ಅಂದ್ರೆ ಯಾರು ಹೇಳ್ಯಾರ ನಮ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಬರ್ಲಿಕ್ಕೆ? आपल्याला कोणी सांगितलं इथे यायला? हा, जमखंडी केंद्राचे केंद्र प्रमुख जे आहेत सौ बनूताई जोशी. श्री अण्णा महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ. ईश्वरा गुरुर साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. आधार हो तुम्ही स्वामी, श्वासात तुमचा निवास. तुमच्या पायी गंगवाही जीवनाला मिळे दिशा. तुमची पाऊल ठाई ठाई आनंदाचा हा फळे वसा. आधार हो तुम्ही स्वामी, श्वासात तुमचा निवास. उपकार तुमचे स्वामी, बनू तुमचाच दास. सांगावे कवना ठाया जावे, कवना ते स्मरावे. कैसे काय करावे, कवना परिमी रहावे. कवन येऊन पुरंदरवाडी स्वामी ते मिळवावे. या हारी देशील सौख्य निधानी, संकट होईल मोक्षी त्रास तापातील कवना पाणी. त्या वेळा सत्पुरुषांचा मेळा. कांचनताई यांना मी इथं आमंत्रित करतो, ते मनोगत व्यक्त करतात. स्वागत तयारी बघून खूप खूप मजा छान वाटलं. आणि काल आज 2 दिवस झाले आम्ही सगळे इथे येऊन इतके सगळेजण सेवा करतायत. सगळ्यांना काय हवंय काय नकोय सगळी चौकशी. मी खेड शिवापूरला आमच्या इथं दादा महाराजांनी 2-2.5 वर्षापूर्वीच स्वामींचं केंद्र सुरू केलं. त्याच्यापासून आज बरेच वर्ष आमचं हे केंद्र चालू आहे आणि सगळ्यांचा प्रतिसाद तिथं पण मिळतो. आज इथं आल्यावर सुद्धा छान वाटतंय. आज आपण इथं सगळेजण कोकणातनं आलेले आहेत, पंढरपूरचे आहेत, जमखंडीचे सगळेजण आहोत, पुण्यातनं आलोत. हे सगळ्यांची सेवा दादा महाराजांच्यामुळे, गुरुमौलींच्यामुळे सगळ्यांना एकत्र करायला मिळाली. असंच मी आज त्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद घेऊनच 2 शब्द थांबवते. श्री स्वामी समर्थ. व्यासपीठावर उपस्थित दादा महाराज आणि इतर सर्व केंद्र प्रमुख सगळ्यांची नावं घेत नाही आणि सन्माननीय सगळे व्यासपीठ सदस्य. आज गजानन महाराज प्रगट दिन, गजानन महाराजांचा 148वा प्रगट दिन आहे. गजानन महाराजांच्या संदर्भात शेगावला सगळी शेगाव नगरी सजली. तसं आज जमखंडीतर्फे बनूताईंच्या मार्गदर्शनाखाली दादा महाराज आज खास जमखंडीमध्ये आलेले आहेत. शेगावला उत्सव जोरात चालू आहे, जमखंडीला इथे दादा महाराजांचा उत्सव चालू आहे. तर हा आनंदाचा सोहळा आहे, त्याचे आपण सगळे जमखंडीकर साक्षीदार आहोत. याच्यामध्ये
बनूताई आपल्या आणि आनंदजी या दोघांचंही सगळं इथल्या सर्वांना मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि इथले सेवेकरी पण त्या याच्यामध्ये पात्र आहेत कामात. समर्थ आरती व सेवा मंडळ पुणे येथे त्या मठाचे प्रमुख आपले जे दादा महाराज आहेत त्यांच्या संदर्भात वेळोवेळी प्रत्येक वेळेस सांगून आपण सांगितलंच आहे. पुन्हा एकदा नवीन काही इथं हे आहेत सेवेकरी त्यांच्या माहितीसाठी सांगतो थोडक्यात की तिथे सकाळ संध्याकाळ रोज आरती असतेच. शिवाय गुरुवार महत्त्वाचा जो दिवस आहे महाआरती, महाप्रसाद, पालखी सोहळा आणि दादांचं प्रबोधन, त्या प्रबोधनाच्या माध्यमातनं बरेच जणांना भक्तांना आपले काही शंका वगैरे आहेत त्याचं उत्तर मिळतं. श्री दादा महाराज रोज सकाळ संध्याकाळ मठात असतात. अनेक भक्त मठात येतात, दादांचं मार्गदर्शन घेतात. 1.5-2 वर्षापूर्वी राणीचे वाडी झालं. आत्ता 1-2-3 महिन्यापूर्वी विरजोली म्हणून एक आहे शाखा, ती झाली. दापोलीचे 2-2.5 महिने झाले शाखा चालू झालेली आहे. तसेच अलिबागला आपण आता चाललाय प्रयत्न. इथे बनूताई आणि आनंदजी जोशी या दोघांच्या माध्यमातनं आणि दादांच्या मार्गदर्शनानुसार माझ्या मते 2 वर्ष झाले स्वामी सेवा सुरू आहे जमखिंडी केंद्रामध्ये. तर इथं जी काही सगळी सेवा आहेत तर सर्वप्रथम आपण बनूताई आणि आनंदजी जोशी यांचं अभिनंदन करू की उत्तम प्रकारे इथे ते सेवा करतायत. आणि आपण सगळ्यांनी बघितलंच असेल की इथं मला वाटतं गुरुवारच आहे ना आपला, पुण्यात जसा गुरुवार आहे तसा जमखिंडीमध्ये गुरुवारच आहे. पुण्यामध्ये दादा महाराज, पंढरपूरला रेखा माऊली प्रबोधन त्यांचं असतं, तसंच इथे जमखिंडीमध्ये बनूताई प्रबोधन करतात. आता बघा इथे त्यांचा जो सांगण्याचा हे आहे काय पद्धत आहे, मॅक्सिमम इथले जे काही सेवेकरी आहेत कानडी आहेत, पण ते थोडं कानडीमध्ये थोडं मराठीमध्ये मार्गदर्शन करतात की जेणेकरून सर्वांनाच तो विषय जे काय ते सांगतायत तो समजतो, अशा पद्धतीने ते मार्गदर्शन करतात. आम्ही यूट्यूबला जे काही चॅनलला जे काही व्हिडिओ येतो आपला याचा जमखिंडीचा ते आम्ही पाहतो, ऐकतो. त्यामुळे सहज सोप्या भाषेत ते सगळं ते हे करतात. त्यामुळे स्वामींचं पुण्यामध्ये जे काय स्वामींची सेवा केली जाते म्हणजे आरती असू द्या, पालखी सोहळा म्हणा, अन्नदान, शेजारती, तर पुण्याच्या मध्ये ज्या पद्धतीने केले जाते त्या पद्धतीनेच इथे सर्व सेवा व्यवस्थित केल्या जातात. हे विशेष आहे. म्हणजे फार शेजारतीपर्यंत इथं सेवा केल्या जातात. आपल्या या केंद्राच्या माध्यमातून या इथे जो काही आपला जमखिंडीचा जो काही वर्ग आहे सेवेकरी वर्ग, त्याला एक प्रकारे आपण दिशा देण्याचंही काम करता, मी असं म्हणेन आपल्या प्रबोधनातनं. हे पण विशेष योग्य आहे. तसेच अशा आपल्या या बनूताई यांना पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊ आणि त्यांचं संपूर्ण पुढील आयुष्य हे आनंदाने आणि स्वामी सेवेच्या उत्साहाने भरलेले राहो असं मी म्हणेन. श्री स्वामी समर्थ. श्री जंबुकेश्वरांना चरणी नतमस्तक होतो. श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होतो. आद्य गुरु शंकराचार्य यांच्या चरणी नतमस्तक होतो. गुरुवर्य अण्णा महाराज म्हस्के आज या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थिती आपल्या सर्वांचे आदरणीय दादा महाराज, ताई माऊली, सर्व केंद्राचे प्रमुख मान्यवर आणि खास या जमखेडीचे आपल्या असलेल्या बनूताई या आणि उपस्थित पुण्यावरून आलेले सर्व सेवेकरी आणि येथील सर्व जमखिंडीतले असलेले सर्व सेवेकरी. मला कल्पना आहे खूप उशीर झालाय, मी फार वेळ घेणार नाही. कोकणातनं महाराष्ट्रातून असलेलं कोकण आणि कोकणमध्ये असलेलं श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं असलेलं रायगड, त्या रायगडच्या पवित्र भूमीत असलेलं आमचं राणेचीवाडी एक छोटंसं गाव आहे. आणि त्या ठिकाणी दादा महाराजांच्या आशीर्वादानं, परमपूज्य गुरुवर्य अण्णा महाराज म्हस्के यांच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी आपलं श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र झालेलं आहे. दरवर्षी त्या ठिकाणी कार्यक्रम होतात.
खरं तर आपलं मनापासून धन्यवाद की आपण या ठिकाणी श्री स्वामी समर्थांची सेवा या ठिकाणी गेल्या 2 वर्षापासून आपण देखील या ठिकाणी करताय आणि आजचा आपला हा आनंदाचा आणि उत्साहाचा पालखी सोहळा मन खरोखरच ताई भरून आलं आणि आपण दिलेल्या या सेवेबद्दल आणि स्वागताबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो आणि तुर्तास थांबतो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. बराच उशीर झालेला आहे, पण आता हल्ल्या वहिनींनी परवानगी दिली म्हणून मी बोलते. असं खूप आपण दमलेला आहात. 5 किलोमीटर आपली पालखीची परिक्रमा झालेली आहे, तरी पण मी थोडक्यात सांगते. श्री स्वामी समर्थ आरती व सेवा मंडळ पुणे या मठाचे मठाधिपती दादा महाराजांचे सद्गुरू अण्णा महाराज आणि दादा महाराजांना वंदन करून आणि श्री स्वामी समर्थांचा कृपा आशीर्वाद घेऊन मी 2 शब्द बोलते. खरं तर आज जमखंडी केंद्राचा जो सोहळा झाला, पालखी सोहळा, आणि कालपासून पुणे मठाचे सर्व सेवेकरी दादा महाराजांसहित आज पंढरपूरचे लोक आले, राणेची वाडीचे लोक आले. सगळ्यांचं स्वागत खूप छान पद्धतीनं झालेलं आहे. आम्ही खरोखर भारावून गेलेलो आहोत. आणि श्री आणि सौ हल्ल्याळ यांचा जेव्हा मला फोन आला, त्यांचं आमंत्रणाचे शब्द, त्यांची वाक्य, त्यांच्यातला तो भावार्थ, ते प्रेमाचे शब्द आम्हाला भारावून टाकलं आणि आम्हाला हो म्हणायला भाग पडले. त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार. असो, आता बनूताईंबद्दल थोडंसं काय सांगावं. दर गुरुवारी त्यांचं मी प्रबोधन ऐकते. सुरेख रांगोळ्या काढलेल्या असतात, सजावट खूप छान असते आणि विशेष म्हणजे जवळजवळ सेवेकरी 70 ते 80 असतात. खूप छान. कशासाठी जमतात? त्यांचं प्रबोधन इतकं सुंदर असतं. खरं तर अवघड आहे 2 भाषेत सांगायचं. कानडी भाषेत सांगतात आणि भाषांतर पुन्हा त्याचं मराठीत करून सांगतात. सगळ्यांना ते भावतं, त्यामुळं त्यांच्याकडे सेवेकऱ्यांची संख्या बरोबर वाढते. जी स्वामी केंद्र आपली आहेत ती सगळी स्वामी केंद्राचे प्रमुख जे आहेत ते चालवतातच, पण त्यांना मार्गदर्शन आहे आपल्या दादा महाराजांचं. दादा महाराज कधीही कुठलीही तुमची अडचण असू द्यात, कधीही इतकी सहज आणि सोपी करून सांगतात. आम्ही खूप अडचणीत असलो आणि दादांना फोन केला तरी दादा पटकीने अगदी चुटकी सरशी ती आमची अडचण दूर करतात आणि आम्हाला पुढचा मार्ग दाखवतात. खरोखर जिथं नतमस्तक व्हावं असं व्यक्तिमत्व म्हणजे आपले दादा महाराज. हे सगळ्यांनी एकदा टाळा जोरात. मी समर्थ महाराज. आता बनूताईंबद्दल थोडंसं सांगते. त्यांचं पण व्यक्तिमत्व खरोखर प्रेमात पडावं असं आहे. चण लहान आहे त्यांची, चण लहान आहे पण बुद्धी मणभर आहे. आता त्यांच्याविषयी किती आणि काय सांगावं नाही मी सांगू शकत. मी तुम्हाला त्यांच्याबद्दलच्या भावना वाचून दाखवते. तुम्हाला कदाचित ह्या माहिती पण असतील, पण ऐका पुन्हा एकदा. सौ बनूताई जोशी, BA पुणे विद्यापीठ, सर्व सेमिस्टर प्रथम आणि प्रथम गोल्ड मेडल मिळालेलं आहे. BSNL स्पर्धा परीक्षा सर्वप्रथम. शिक्षण सुरू असतानाच त्यांनी नोकरी धरली आणि त्यातले सगळे सन्मान त्यांना मिळालेले. संचार सारथी हा BSNL मधील सर्वोच्च बहुमान. सर्वात कमी वयामध्ये हा मिळाला त्यांना बहुमान आहे, वयाच्या 30व्या वर्षी. हस्ताक्षर अतिशय सुंदर. सौ बनूताईंच्या हस्ताक्षरातील टेलिफोन डिरेक्टरी प्रसिद्ध होत होती, याबद्दल विशेष बहुमान. खरं तर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. जमखंडी मधील सर्व टेलिफोन ग्राहकाकडून त्यांचा विशेष सन्मान झालेला आहे. उत्तम गृहिणी. सर्व खाद्य पदार्थ विशेषतः दाक्षिणात्य पदार्थ उत्तम रीतीने बनवतात. बटाटे वडा अतिशय त्यांना आवडतो.
त्यामुळे बहुतेक आता मला वाटते असेल पुरणाच्या पोळीवर बटाटे वडा आहे आता आपल्याला. अफाट लोकसंग्रह, लोकांच्या मदतीला धावून जाण्याची वृत्ती, गरजवंतांना सर्व प्रकारची मदत करतात, सर्वांचे आदरातिथ्य करतात, त्यांना मनापासून हे आवडतं. खूप धार्मिक आहे पण अंधश्रद्धाळू बिलकुल नाहीत. पुन्हा मी सांगते ऐका हे वाक्य पुन्हा लक्षात ठेवा. दर शनिवारी पहाटे 3 वाजता अनवाणी 8 किलोमीटर दूर असलेल्या हुल्ल्याळ येथील मारुती मंदिरात गेली 25 वर्षापेक्षा अधिक वर्षे चालत जातात. जोरात टाळ्या झाल्याच पाहिजे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. त्या अतिशय शिस्तप्रिय, मनाने हळवी, गलथानपणा अजिबात चालत नाही, सर्व कामे नीटनेटकी करतात आणि खरोखर एक भक्कम आधार वाटावा असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. सतत कामात राहणं हीच त्यांची विश्रांती. असो, आता यानंतर एक उदाहरण देते मी किंवा एक विचार म्हणा हवं तर. एक दिवाणखाना आहे. दिवाणखान्यामध्ये खिळ्याला लावलेलं एक कॅलेंडर, फोटो किंवा तसबीर म्हणा. आता ती तसबीर आहे निसर्ग चित्र. प्रत्येक जण येऊन त्या निसर्ग चित्राबद्दल वाहवा म्हणतात, खूप छान आहे, किती सुंदर आहे. पण हे निसर्ग चित्र कशावर लावलेलं असतं, कशाच्या आधारावर उभं राहतं? ते खिळ्याच्या आधारावर. खिळा घाव सोसून भिंतीमध्ये ठोकला जातो आणि त्या तसबिरीचं ओझं हा खिळा सहन करतो. पण प्रत्येक जण त्या तसबिरीचं कौतुक करतात. कधी खिळ्याचं कौतुक करतात का? खिळ्यामुळं ती तसबिरी आहे, कुणाच्याच लक्षात येत नाही. तसं आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही कितीही चांगलं काम करा, कितीही चांगलं वागा, सत्याने वागा, तुम्हाला कधी कोणीही चांगलं म्हणणार नाही आणि आपण ती अपेक्षा पण करायची नाही. आपण सतत चांगलंच काम करत राहायचं. पण चांगलं काम केलं पण आपल्याला एक अपेक्षा असते ना आपली, की बाबा मी इतके छान काम केलं पण मला कोणीच चांगलं म्हटलं नाही, थोडं तरी वाईट वाटतं मनाला. मग हे जर आपल्याला सहन करायचं असेल तर आपल्या मनातील बालपण आणि अंतःकरणातील देवपण कधीच विसरायचं नाही. पुन्हा एकदा सांगते, आपल्या मनातील बालपण आणि अंतःकरणातील देवपण कधीच विसरायचं नाही. आपण सगळेजण इथं जमलेलो आहोत कशासाठी? रसिक म्हणून जमलेलो आहोत. पण आज आपल्याला रसपान नाही, तर आपल्या समर्पण भावनेने एक भावविभोर सद्गुरु दादांच्या प्रबोधनाची श्रवण भक्ती करण्यासाठी आपण जमलेलो आहोत. म्हणून मी इथेच थांबते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. फार वेळ घेणार नाही कारण खूप वेळ झालाय. दादा महाराजांचं प्रबोधन ऐकायला सगळेजण उत्सुक आहात ना तुम्ही? ಎಲ್ಲರೂ ಒಂದು ಮಾತು ನೆನಪಿಟ್ಕೋರಿ, ನಿಮ್ಮ ಪ್ರತಿ ಪ್ರಸಂಗ ನಿಮಗೆ ಯಾರಿಗೇನು ಪ್ರಸಂಗ ಬಂದದಿಲ್ಲೋ ನೀವು ನನ್ನ ಕಡೆ ಬರ್ತೀರಿ, ನಾ ಕೇಳ್ತೇನೆ. ನಾ ದಾದಾ ಮಹಾರಾಜ್ ಅವ್ರಿಗೆ ಫೋನ್ ಮಾಡಿರ್ತೀನಿ. ಅವಾಗ ಅವ್ರು ಒಂದ್ಸಲ ಅಂದಾರೆ ನಿಮಗೆ ನನಗೀಗ टाइम ಇಲ್ಲ अंधारे ನೀವೇ ಹೇಳ್ರಿ ನನಗಿವತ್ತ. आता मी हेच तुम्हाला मराठीत सांगते. सद्गुरु दादा महाराज आपल्यासाठी इथं आलेले आहेत आणि आपले प्रश्न प्रत्येक वेळी तुम्ही माझ्याकडे आलेला आहात तेव्हा मी प्रत्येक वेळी त्यांना फोन केला तर त्यांनी एकदाही मला असं म्हटलं नाही की माझ्याकडे वेळ नाही तुमच्यासाठी, तुम्ही नंतर फोन करा मला. एकदाही तुम्ही ऐकलं का कधी? ನೀವೆಲ್ಲರೂ ಕೇಳಿರೆ ನನ್ನ ಕಡೆಯಿಂದ? हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्या घरी जर देव आला, ಭಗವಂತನ ಮನಿಗೆ ಬಂದ್ರ ನೀವು ತಡ ಆಗ್ಯದ ಅಂತ ಅವನ್ನ ವನ ಕೂಡಿಸಿ ಕಿಲಿಯಾಕ್ ಹೋಗ್ತೀರಿ, ಊಟಕ್ಕೆ ಹೊರಗೆ ಹೋಗ್ತೀರಿ. फक्त एकच लक्षात ठेवा, ಒಂದೇ ನೆನಪಿಟ್ಕೋರಿ ನೀವು, आपल्या चांगल्या प्रसंगात जर कोणी आपल्या बरोबर हसलं तर आपण ते विसरू शकतो.
पण आपल्या वाईट प्रसंगात जर कोणी आपल्यावर हसलं किंवा आपल्या प्रसंगाला उपयोग पडला नाही तर ते आपण कायम आठवण ठेवतो की नाही त्याची, की हा माझ्या प्रसंगाला आला नाही. त्यामुळे आज असा प्रसंग येऊ नये. ಇನ್ನೊಮ್ಮೆ ಇಂಥ ಪ್ರಸಂಗ ಎಂದೂ ಬರಬಾರ್ದು. ಅವ್ರ ನಮ್ಮ ಸಂಬಂಧ ನಾವು ಎಷ್ಟು ಬೆನ್ ಹತ್ತಿದೀವೋ ಅವ್ರ ಕಡೆ, ಬೆನ್ ಹತ್ತಿದಾಗ ಇವತ್ತು ಬಂದಾರ ಅವರು. आपण सतत त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होतो. आज येणार का तुम्ही, उद्या येणार का म्हणून आतुरतेने वाट पाहत होतो की नाही आपण. आणि तुमच्या कुठल्याही कठीण प्रसंग आला, तुम्ही माझ्याकडे येत होता. मी लगेच फोन करायचे त्यांना, मेसेज केल्यावर लगेच त्यांचं उत्तर यायचं मला. आणि मी जर कॉल केला नाही तर त्यांचा कॉल मला यायचा. श्री स्वामी समर्थ. आदरणीय बनूताई यांनी तिचं इथं मनोगत व्यक्त केलं. संपूर्ण ही जी तयारी तुम्ही जी केली असेल या ठिकाणी या केंद्रामध्ये, साधारणतः महिन्यापेक्षा जास्त कालावधी गेला असेल, बरोबर ना, किंवा जास्त वेळ लागला असेल त्याला. पण कसं होतं की हे तुम्ही सगळी तयारी केली, आम्हाला सगळ्यांना दिसलं. आता फक्त राहिला होता प्रसंग एकच, सद्गुरू दादा महाराज आणि त्यांचं प्रबोधन. सद्गुरू दादा महाराजांचं प्रबोधन ऐकण्यासाठी मी तुम्हाला सांगतो, पुन्हा एकदा ऐका ना. कन्नड ಒಳಗೆ ಹೇಳೇನ್, ಸದ್ಗುರು ಮಹಾರಾಜ್ ಅವ್ರದ್ದು ಪ್ರಬೋಧನ ಕೇಳಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲಿಂದ ಮಂದಿ ಬರ್ತಾರೆ. यूट्यूब ಮೇಲೆ ಅವ್ರು ಕೇಳ್ತಾರೆ. परप्रांतातून ते ऐकतात, परराष्ट्रातून ऐकतात, भारताच्या बाहेरून सुद्धा लोक प्रबोधन ते ऐकतात. मग अशी ही थोर व्यक्ती ह्या ठिकाणी जर आपल्या जमखंडी गावाला येऊन इथलं आपलं हे स्थान जर पवित्र करत असेल तर त्याचा आपल्याला लाभ घ्यायला पाहिजे का नको, बरोबर ना. तुम्ही किती कष्ट केलेत हे आमच्या सगळ्या डोळ्यांना दिसलंय. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो मी, सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि जास्त वेळ न घेता मी सद्गुरू दादा महाराजांना अतिशय नम्र विनंती करतो, एक भरत चव्हाण इथे जे आलेत ते इथे गीत सादर करतील. श्री स्वामी समर्थ. स्वामींसाठी भक्तांनी, स्वामींसाठी भक्तांनी सोडली घरदार हो. आज स्वामींसाठी सगळ्या भक्तांनी, आम्ही रायगड मधून आले, तुम्ही इथं जमखंडी मध्येच आहेत, पुण्यातून माणसं आलेत, इतर तर सगळ्या ठिकाणी आलेत. कशासाठी आलेत? त्या दादांच्या आज्ञेसाठी आणि स्वामींच्या दर्शनासाठी. आणि तुमचं जे काय गाव आहे ते आम्हाला बघायला मिळालं, ह्या हेतूनच आम्ही इथं आलेलो आहोत. पण तुमचं आमचं नातं काहीच नाही. पण हे नातं कुणी जुळून दिलं? तर आपल्या माऊलीने दिलं. आता तुम्ही आपली बहीण भाऊ आहेत सगळेजण, कुठं दिसलं तरी स्वामी ओम बोला, ओळख ठेवा आमची. आता पुढे ऐक. स्वामींसाठी भक्तांनी, स्वामींसाठी दादानी सोडली घरदार हो. स्वामींसाठी आपल्या बहिणीनी सोडली घरदार हो. आता मग सगळी जण घरदार सोडून आलेत. आता घराचा मालक कोण? आमची इस्टेट तिकडं, दादांची इकडं पुण्यात. इस्टेटीचा मालक कोण? आपलं इथं काहीच नाही, फक्त स्वामी आणि दादा एकच. स्वामींसाठी भक्तांनी सोडली घरदार हो. जमखंडी तालुक्यात भरला स्वामींचा दरबार हो. काय पाहिजे आणखी आपल्याला? तेवढी आपली पुण्य आहे का? माझी भाषा तुम्हाला समजून असेल का नाही मला माहिती नाही. मला तर असं असेल. जमखंडी तालुक्यात भरला स्वामींचा दरबार हो. स्वामींसाठी भक्तांनी सोडली घरदार हो.
जमखंडी तालुक्यात भरला स्वामींचा जमखंडी तालुक्यात भरला स्वामींचा दरबार हो. जमखंडी तालुक्यात भरला स्वामींचा दरबार. आता दादा मागे हल्ल्यासाहेब बोलले सोन्याचा दिवस आहे. खरंच हा आजचा सोन्याचा दिवस आहे. सोन्याचा दिस आज जमला भक्त मेळा, दिस आज जमला भक्त मेळा. स्वामी दर्शनाचा होतो आज सोहळा. दक्षिणेच्या लाभासाठी दक्षिणेच्या लाभासाठी भक्त धरती फेर हो. मगाशी मुलीने आपला फेर धरला होता. लहान लहान मुली काळ्याचं छान असा एवढा आनंद वाटला तर अंगातून शहार येत होते. तुमचा जो डान्स होता ना श्री स्वामी समर्थान टाळे होऊन त्याच्यावर हा गीत रचला गेलेला आहे. फक्त धरती फेरो जमखंडी तालुक्यात भरला जमखंडी तालुक्यात भरला स्वामींचा दरबार हो. जात पात नाही इथं नाही भेदभाव. तुम्ही कुठल्या जातीचा आम्ही कुठल्या जातीचा भेदभाव काही ना. आपण असं सगळे एका रक्ताचे एका बहीण भाऊ आहेत. हे आपलं जे सगळं नातं जे जुळलंय ते बहीण भाऊच. आपल्या हातात जे कंकण बांधलं जातो तो कुणाचा? मी तुमचा भाऊ तुम्ही माझी बहीण या नात्याने आपण सगळे इथं जमलेलं आहे. जात पात नाही इथं नाही भेदभाव. स्वामी स्वरूपी राणे हा आमचा स्वधर्म. अधर्माचा नाश करण्या अधर्माचा नाश करण्या स्वामी देती भाव. जमखंडी तालुक्यात जमखंडी तालुक्यात भरला स्वामींचा दरबार हो. श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ. सामुदायिक जप पहिला घेऊ. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता
श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. जमखंडी ಈ ಸೇವಾ ಕೇಂದ್ರದ ಅಧಿಕೃತ ಉದ್ಘಾಟನೆಯ ಸಲುವಾಗಿ ಇವತ್ತು ನೀವು ಎಲ್ಲರೂ ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ಕುಳಿತಿದ್ದೀರಿ. ಇದರ ಸಲುವಾಗಿ ಎಲ್ಲರಿಗೂ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಸ್ವಾಗತ ಮತ್ತು ಧನ್ಯವಾದಗಳು. ಎಲ್ಲರಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು ಇಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ದ ಸೌ ಬನುತಾಯಿ ಅವರು ಈ ಕೇಂದ್ರದ ಪ್ರಮುಖರಾಗಿದ್ದಾರೆ. ಬೇರೆ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಈ ಹೆಸರು ಕೂಡ ಗುರುತು ಇಲ್ಲದಿದ್ದರೂ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಸೇವೆ ಶುರು ಮಾಡುವುದು ಮತ್ತು ಬರುವ ಭಕ್ತರ ಅಡಚಣೆ ಮತ್ತು ಸಂಕಟ ಅದರಿಂದ ಅವರು ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಬಹಳ ತಳಮಳಿಸಿದ್ದು ಮತ್ತು ಅದೇ ತಳಮಳವನ್ನು ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಅವರು ಗುರುತಿಸಿ ಅವರ ಹಸ್ತನಿಂದ ಇಲ್ಲಿ ಈ ಕೇಂದ್ರ ಸ್ಥಾಪನೆ ಆಯಿತು. ಮರಾಠಿ ಕನ್ನಡ ಕನ್ನಡ ಮರಾಠಿ ಹೀಗೆ ಮಾಡುತ್ತಾ ನಿತ್ಯ ನಿಯಮದಿಂದ गुरुवार आरती सुरू ಮಾಡಿದರು. आता मीच थांबतो थोडं, म्हणजे मी काय बोललो हे मला माहिती नाही. पण तुम्ही टाळ्या वाजवला म्हणजे काहीतरी बरोबर बोललो हे नक्की. झालं बरोबर. जरी चुकलं असेल तरी हरकत नाही, बहुतेक निम्मे लोक झोपेतच आहेत. आपल्या बस धन्यवाद. आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर इकडे दुसऱ्या परराज्यात येऊन परभाषा त्याच्यामध्ये केंद्र सुरू करायचं किंवा सुरू व्हावं आणि जर का गुरुवर्य अण्णासाहेब असते तरी खूपच मोठी गोष्ट ठरली असती. पण गुरुवर्य अण्णांचं जे कार्य आहे ते आपल्या हातून पुढे सुरू राहावं म्हणून ही सगळी धडपड होती. आणि एक दिवस बनुताईंचा फोन आला की अशी अशी आमची इच्छा आहे. त्याच्या अगोदर मार्गदर्शन होत होतं, प्रश्नोत्तर होत होती फोनवरतीच. मी एक दोन वेळा इथे येऊन पण गेलो होतो. पण केंद्र सुरू करायचा हा फोन आल्यानंतर लगेचच होकार आला. अर्थात सगळीकडं स्वामींची परवानगी घ्यावी लागते. आणि हे केंद्र सुरू करताना म्हणजे त्याच्यामध्ये बनुताईंना सगळ्यात महत्वाची मदत केली ती त्यांचे यजमान श्रीयुत आनंदराव. त्याच्यानंतर आपल्या समोर इथे बसलेत वासुमामा आहेत, श्रीशैल आहे आणि राणी आहे. आणि मग आपण आता इथे जेवढे उपस्थित आहात ते एकदा सगळ्यांच्या करता खूप जोरदार टाळ्या. कारण आम्ही कालपासून जे बघतोय जसं काही आपल्या घरचा एखादा समारंभ आहे, घरचा काहीतरी मोठा कार्यक्रम आहे, लग्न आहे, काही ना काहीतरी मोठा रिसेप्शन आहे की त्याच्याकरता आपण इतकं जीव तोडून आपण झटतो. जी पुण्यातनं जी 25-30 लोक येणार होती तर आम्हाला थोडस मनामध्ये अशी धाकधूक होते की अरे आपण इतकी लोक नेतोय. बनुताई दरवेळेला म्हणायच्या की नाही लोक 50 आली तरी चालतील, नाही लोक 60 झाली तरी चालतील. इथे आल्यावर खरंच वाटलं नाही आणायलाच पाहिजे होती. इथे एवढे प्रत्येक हा भक्त हा सेवेकरी आहे. स्वामी भक्त हा म्हणजे ह्या
दुसऱ्या राज्यामध्ये श्री स्वामी समर्थ जिथं आता ह्याच्या अगोदर म्हणजे श्री शंकराचार्य असतील किंवा श्री राघवेंद्र स्वामी असतील, तर त्या भूमीमध्ये, त्यांच्या पवित्र भूमीमध्ये श्री स्वामी समर्थ हे नाव इथे सुरू झालं, हे नाव सुरू झालं, नामाची हा प्रसार सुरू झाला, श्री स्वामी समर्थ नामाचा गजर सुरू झाला. आणि तो सुरू झाला तो ह्या संपूर्ण जोशी परिवारातर्फे त्यांच्या हस्ते. तर मी आपल्या पुणे केंद्राकडनं म्हणजे पुण्याच्या श्री स्वामी समर्थ आरती सेवंड हे जे प्रमुख आहे आपलं, तर त्याच्याकडनं हा सर्व परिवाराकरता काही भेटवस्तू आणलेल्या, तर त्याचा त्यांनी स्वीकार करावा. आणि त्याच्याबरोबर मी सगळ्यात ज्येष्ठ आपल्याकडे आता उपस्थित आहेत अशा स्वामी भक्त आपल्या बनूताईंच्या आई आणि आपल्या सगळ्यांच्या आजी, तर मी त्यांना इथे आमंत्रित करतो. या ना. पुढे श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता श्री स्वामी समर्थ हे आपलं आराध्य दैवत, आपले मायबाप, मग ते श्री स्वामी समर्थ हेच का, तर त्या नावामध्येच आहे की कोणतीही गोष्ट करण्यास जे समर्थ ते श्री स्वामी, ते श्री स्वामी समर्थ. कुठलीही अशक्य गोष्ट करणारे, शक्य करून दाखवणारे ते श्री स्वामी समर्थ. कोणत्याही संकटात आपल्याला टाकणारे, बघा कुठल्याही संकटात आपल्याला टाकणारे तेच आणि बाहेर काढणारे तेच श्री स्वामी समर्थ. आणि कलियुगामध्ये एकच नाव असं आहे जे आपल्याला तारक ठरणारे, ते श्री स्वामी समर्थ. त्यांचं नाव पण तेच आहे. कुठल्याही देवाचं नाव वेगळं आणि जप वेगळा असतो, पण स्वामींचं नाव पण तेच आहे आणि जप पण तोच आहे. श्री स्वामी समर्थ हा 6 अक्षरी मंत्र आहे. नाव 6 अक्षरामध्ये, हा मंत्रच आहे. हा 6 अक्षरी मंत्र आपण 6च्या पटीमध्ये म्हणजे 6, 60, 600, 6000 असा जप जर का केला तर तशा त्याप्रमाणे आपल्याला ती फळं मिळत जातात. आपलं पुण्याचं जे खातं आहे ते त्यांनी भरत जातं. जप करायचा असतो तो एका जागी बसून करायचा असतो, माळ घेऊन करायचा असतो, पण त्याच्यापेक्षा आणखीन सोपा मार्ग जो आहे तो स्वामींनी सांगितला की नामस्मरणावरती भर द्या. नामस्मरण. नामस्मरण कोणाचं करायचं? ज्याचं स्मरण होतं त्याचं. आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की अरे माझ्याकडनं स्वामींचं काहीच होत नाही, अरे माझ्याकडनं स्वामींचं काहीच होत नाही. मग स्वामींचं काही होत नाही हे म्हणताना मनामध्ये स्वामींचं नाव येतं, ते झालं स्मरण. मग ज्याचं नाव आलं म्हणजे स्वामी, हे त्याचं नाम स्मरण. आठवण झाली, आठवण होणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. 7 जन्माची पुण्य आपल्या पाठीशी पाहिजे, तेव्हा श्री स्वामी समर्थ हे नाव आपल्या तोंडी येतं. उगाच महाराज कोणाला उगाच जवळ करत नाहीत. स्वामी भक्त वेगळा आणि स्वामी सेवेकरी हाही वेगळा. स्वामी सेवेकरी हा भक्त असेल, पण कुठलाही भक्त सेवेकरी होऊ शकत नाही. आणि आपण इथे सगळे जे आहेत ते स्वामी भक्त पण आहोत आणि स्वामी सेवेकरी पण आहोत. त्याच्यामुळे आपल्याला खूप भाग्यवान समजलं पाहिजे की महाराजांनी आपली ही निवड केलेली आहे, ह्या मार्गामध्ये आपल्याला आणलेला आहे. सेवेकरी म्हणून आपली निवड झालेली आहे. भक्त जो असतो तो भक्त तो त्याच्या घरी करत असेल, रोज 10 पारायण करत असेल, रोज 1000 माळा जप करत असेल, पण स्वामी भक्त
जेव्हा मंदिरात येऊन एखादा काम करतो तेव्हा तो सेवेकरी होतो, तो भक्त असतोच. सगळेच भक्त मंदिरात येऊन झाडत नाहीत, सगळेच भक्त मंदिरात येऊन पाणी भरत नाहीत, सगळेच भक्त मंदिरामध्ये येऊन इतर भक्तांच्या करता कुठलं काम करत नाहीत. त्यामुळे सेवेकरी होणं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि सेवेकऱ्याने कुठल्याही मनामध्ये संकोच न बाळगता काम करणं हे आणखीन महत्वाचं आहे त्याच्यात. नाही तर मग तो सेवेकरीच नाही म्हणता येणार त्याला. इथे जर का आपण सेवेकरी म्हणून आलेलो आहोत आणि जर का मला इथे झाडून काढायची जर का लाज वाटली, मी कसं झाडून काढू, मग तो सेवेकरी नाही, मग तो भक्त असू शकेल. बाळप्पाला सुरुवातीलाच मठामध्ये सेवा करताना अक्कलकोटला महाराज असताना आपण जर का स्वामींचं चरित्र कधी वाचलं असेल तर त्याच्यामध्ये असा एक बाळप्पा नावाचा खूप मोठा स्वामींचा खूप आवडता शिष्य होता तो. आणि सुरुवातीला आल्यानंतर त्याला थोडंसं मनामध्ये संकोच वाटायचा की मी कसं झाडून काढू, मी कशी खरकटी भांडी ती उचलू. तर महाराजांनी त्याला सांगितलं की निर्लज्जासी सन्निध गुरु, तुम्ही स्वतःच्या मनातलं संकोच टाकून द्या, त्याच्या जवळ गुरु असेल. सेवा करताना कुठल्याही मनामध्ये संकोच आणू नका. आणि आज आम्ही इथे 2 दिवस बघतोय आपले सगळे बरेचसे ज्येष्ठ इथे सेवेकरी महिला वर्ग आहे, इथे छोट्या छोट्या मुली आहेत, तरुण मुली आहेत, सगळ्यांनी इतकं जीव तोडून इथे ती सेवा केलेली आहे. आणि जसं काय खरोखरीच महाराज इथे अक्कलकोट सोडून आज जमखंडीमध्ये मुक्काम आलेले आहेत. इतक्या उत्साहात सगळे कालपासून ते बघतो आम्ही. रात्र उशिरा झाली तरी सगळेजण सेवा करत होते. आम्ही सकाळी उठून बघितलं तरी परत सेवाच करतायत. आणि आत्ता सुद्धा सगळे इथे हे श्रवण भक्ती ही सुद्धा सेवाच आहे. महाराज कलियुगामधलं त्याने सांगितलं की श्री स्वामी समर्थ हे जे नाव आहे, म्हणजे जे माझं नाव आहे ते तारकच असणार आहे. तुम्ही मला वेगवेगळ्या रूपात बघा, कुठल्या रूपात बघा ते सांगायचंय. मीच राम असेल, मीच श्रीकृष्ण आहे म्हणे, परशुराम पण मीच आहे, मीच महादेव आहे, मीच विष्णू आहे. आपण काय करतो बऱ्याच वेळेला, आता जो खरा स्वामी भक्त असेल, आता ज्याच्या अंगात स्वामी भक्ती ही मुरलेली आहे, जो पूर्ण 5 वर्ष 10 वर्ष ह्या मार्गामध्ये आहे, 2 वर्ष 4 जे काय असेल, तर कुठल्याही मंदिरात गेल्यानंतर पहिलं तोंडामध्ये श्री स्वामी समर्थ येतं. तुम्ही गणपतीच्या मंदिरात गेलात तरी पहिल्या पायरीला नमस्कार करताना पहिलं श्री स्वामी समर्थच येतं. मग आपण आतमध्ये जाऊन काय अथुरशीर्ष म्हणा, काय वेगळं आणखीन म्हणू, पण स्वामींनीच सांगितलेलं आहे तुम्ही जा, कुठल्याही देवळात जा, पण तिथे मला तुम्ही बघा. तुम्ही मारुतीच्या मंदिरात जर का गेलात तर मारुतीच्या जागेवर महाराज उभे आहेत. तुम्ही म्हणा हनुमान चालीसा म्हणा, मारुती स्तोत्र म्हणा, पण समोर मारुतीच्या रूपात हनुमान आहेत. समजा सोमवारी शंकराच्या मंदिरात गेलात, जम्बुकेश्वराच्या इथे आलात, शिवस्तुती म्हणा किंवा आणखीन काही तुम्ही वाचन करायचं ठरवलं असेल तर महाराज तिथं बसलेले आहेत. जम्बुकेश्वर म्हणजे सुद्धा महाराजच आहेत, हे आपण बघून कर. त्यांनी कुठल्या देवाला जाऊ नका असं कधी म्हणलं नाही किंवा बाकी सगळं सोडून माझ्याकडे असं नाही, पण तिथं मीच आहे. कुठल्याही प्रकारे तुम्ही कुठेही जा, जसं सगळ्या नद्यांचं पाणी कसं समुद्रामध्ये जाऊन मिळतं, तसं कुठल्याही देवाची जरी भक्ती केली तरी ती शेवटी स्वामींच्याच चरणी येते. स्वामींचं रूप इतकं तेजस्वी, उंच होते, 7-7.5 फूट उंच. त्यांच्या चेहऱ्याकडे कधी कोणाला बघवायचंच नाही. जसं काय सूर्य आपण बघतो, जो आपण चंद्र आपण बघू शकतो, सूर्याकडे आपण 1 सेकंद सुद्धा बघू शकत नाही, तसंच तेच त्यांच्या चेहऱ्यावरती होतं. त्यांच्या डोळ्यात डोळे घालून कोणाची नजर ते बघायचे, त्यांच्या नजरेमध्ये कोणाची हिंमत व्हायची नाही. रांग लागलेली असायची अक्कलकोटला, त्या रांगेमध्ये आपण एखादा मनुष्य लांबून जरी बघत असेल तरी त्याला स्वामींच्या चेहऱ्याकडं अजिबात काय, संपूर्ण देहच इतका गोरापान, थोडासा मध्ये त्याच्यात गुलाबी अशा रंगाची छटा, लांबून बघितलं इतकं उग्र की इतकं तेज, पण जर का जवळ गेलं, स्वामींच्या पायाला हात लावला, इतकं मऊ स्वामींचे पाय लागायचे. त्या पायावरती डोकं टेकवलं की तिथून हलू नये असंच वाटायचं. ज्याच्या भाग्यामध्ये मी म्हणतो की ज्याला स्वामी दर्शन देणार आहेत त्याला ते व्यवस्थित द्यायचे.
एखादा जर का चुकार एखादा भक्त आला तर त्यांची स्वामींचा पाय त्याला उडवायचे, ते चल हट जोरात म्हणायचे, त्याला पायाने ढकलून द्यायचे. मग त्याने जर का काही चूक केली असेल तो कबूल द्यायचा. असं म्हणतात की अमृतवाणी. अमृतवाणी म्हणजे काय? अमृतासारखं बोलणं. अमृत हे कोणी पाहिलेलं नाही, कोणी बघितलं नाही, कोणी चाखलं नाही, त्याची चव बघितली नाही. पण अमृत वाणीची म्हणजे जो वाणी जे बोललेलं आहे त्याची चव मात्र आज आपण सगळ्यांनी चाखली. हे जे आहे त्याला म्हणतात अमृतवाणी. म्हणजे मला प्रचंड झोप येत होती, खूप झोप यायला लागली. मला फार भूक लागली आहे. मला आता भूक काय आवरत नाही, म्हणून मला आता उठायचं इथनं. पण मला उठता यायचं आहे, पण हे समोर काहीतरी चाललेलं आहे. पण त्या जे समोर जे चाललेलं आहे त्यांनी माझ्या भुकेवर मात केली, त्यांनी माझ्या झोपेवर मात केली, माझी झोप उडवली आणि माझी भूक नाहीशी झाली. तर ते जे होतं ते म्हणजे ते अमृतवाणी. अशी ही अमृतवाणी आज आपल्याला प्रत्यक्ष समोर अनुभवता आली, हे आपलं परम भाग्य आहे. आणि असं भाग्य जे आज घडून आलं श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या दिवशी, इथं ज्या गजानन महाराज प्रकट जे झाले शेगावला झाले, आणि इथं स्वामी समर्थांचं जे महात्म्य सांगितलं जमखंडी क्षेत्र इथं, तर त्या आपल्या इथं आपले सद्गुरू महाराज प्रकट झाले. ते प्रकट गजानन महाराज प्रकट दिनाच्या दिवशी तिकडं ते प्रकट झाले, इकडं हे प्रकट झाले. कारण इथं 2-3 वेळा येऊन गेले, आपल्याला कोणालाच माहित नव्हतं. पण आज आपल्याला काय कळलं? कारण ते 2 वर्षाची जी त्यांची जी तपश्चर्या जी आपली काय एकेकाला जे अनुभव आलेले आहेत, विलक्षण अनुभव आलेले, विलक्षण अनुभव आहेत प्रत्येकाचे. असा अनुभव आहे की मी इथं बसलेलो आहे, मी पुण्यामध्ये बसलेलो आहे, आणि जमखंडीमध्ये तुमच्या घरामध्ये ह्या बाजूला काय ठेवलेलं आहे हे मी घर न बघता मी सांगू शकतो का? तर असे जे अनुभव झाले ते ह्या ठिकाणी ह्यांनी जे अनुभव सांगितले ते तसे अनुभव इथे आलेले. तर असं हे व्यक्तिमत्व जे आहे की दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती, म्हणजे हात तिथे जुळले जातात. असे त्यांचे दिव्यत्व आपल्याला दिसलं म्हणून इथं त्या ठिकाणी मंडळी जमलीत, आणि त्यांनी आपली तहान भूक झोप सगळं हरपून गेलेली आहे. या ठिकाणी हा जो योग आलेला आहे त्यांचे सद्गुरू दादा महाराज ताई माऊली यांचे मी मनपूर्वक आभार मानतो सगळ्यांच्या वतीने. त्याचबरोबर या कार्यक्रमाची शोभा ज्यांनी वाढवली ते सर्व केंद्रांचे केंद्र प्रमुख वंदनीय रेखा माऊली, चेतनजी चव्हाण, कांचनताई हरिहर, कांचनताई पुरंदरे, आणि स्वामींचे आपल्या सद्गुरूंचे गुरु जे आहेत ते ज्योत्स्नाताई, आणि संस्थापक सदस्य त्यांना खांद्याला खांदा देऊन ज्यांनी काम केलेलं आहे ते भोसले साहेब. त्याचबरोबर स्वामी वर्गातले ज्येष्ठ अधिकारी नगरकर काका इथं बसले, वय वर्ष 84, नगरकर काका. त्याचबरोबर त्यांच्या शेजारी बसले ते पुरंदरे काका, वय वर्ष 80. अशी ही मंडळी पुण्याहून इथं आलेली आहेत. त्यांनी ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, तर त्यांचेही मी खूप आभार मानतो. अशी वयस्कर मंडळी आहेत, पण स्वामी मार्गामध्ये तरुण मंडळी, जर आपण कशी अशी तरुण मंडळी आहेत ना इथे, तशी पुण्यातली पण तरुण मंडळी इथं पुण्यातनं इथं आलेली आहेत. हे जे माझ्या समोर जे बसलेत त्यांचे मी खूप आभार मानतो. कारण हे बघा, मी इथं उभा आहे. मी इथं का उभा आहे? कारण मला काही नोकरी नाही, काही नाही, मला कुठलं काही काम नाही, मी इथं आलो. पण ही तरुण मंडळी आहेत, त्यांनी त्यांची जी कामं आहेत, त्यांचे नोकरी व्यवसाय जो काय आहे, तर तेच सोडून सलग 3 दिवस जमखंडीला यायचं, सलग 3 दिवस आपल्या ऑफिसला किंवा आपल्या ज्या व्यवसायामध्ये त्याच्यामध्ये खंड पाडायचा, तर त्याचा परिणाम होऊ शकतो. पण त्यांना खात्री आहे की हे मी इथं आलो तरी माझ्या ह्याच्यामध्ये काही फरक पडणार नाही, जर झालं तर माझी उन्नतीच होईल, ही त्यांना खात्री आहे. कारण स्वामी त्यांच्या बरोबर आहे. या मंडळींचे मी आभार मानतो, कारण त्यांनी त्यांची सेवा जी आहे ती आपण पुण्यात येऊन बघा, आणि त्यांनी तुमचं सगळ्यांचं कौतुक केलं म्हणून तुमचेही मी आभार मानतो की तुमची सेवा कशी आहे त्यांना कळलेली. अशा सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि या सगळ्यांना एकत्र जमवणारे माझी बहीण बनूताई, तिचेही मी आभार मानतो. आणि तिचं किती कौतुक करावं ते खूप कमी पडेल.
पुन्हा एकदा सगळ्यांचे मी आभार मानतो. आणि सगळं जे ड्रायव्हर तिघ जण आहेत त्यांचे मी विशेषतः आभार मानतो, कारण त्यांनी त्यांना सगळ्यांना व्यवस्थित इथं घेऊन आलेले. त्याचं कारण आपल्याला कळालंय, महाराष्ट्रामध्ये एक मोठी घटना घडलेली आहे, सांगायचं काही गरज नाही, पण त्यांच्या ड्रायव्हरांचे मी खूप आभार मानतो. खूप खूप आभार. हा कार्यक्रम सर्वांच्या मते आणि सद्गुरूंची मी अनुमती घेऊन इथं संपन्न झाला असं मी जाहीर करतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप खूप आभार, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. निंदर बैठे बिल्कुल. टाइम आउट बस. Thank you.